तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला हे मोठं यश मिळाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजानं जल्लोष सुरू केलेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या नाशिकमधल्या येवल्यात देखील मराठा समाज बांधवांनी फटाके फोडले, एकमेकांना पेढे भरवले आणि डीजेच्या तालावर नाचून आपला जल्लोष केला। या ठिकाणी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी यांनी। येवला या ठिकाणी आहोत। हे मराठा समाजाचे कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करतायत, फटाके फोडून जणू दुसरी दिवाळी साजरी करताय असे फटाके यांनी फोडलेले आहेत। या ठिकाणी डीजे असेल, अनेक वाद्य असतील, या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येतोय। या ठिकाणी मराठा कार्यकर्ते अतिशय जल्लोषात आहे। काही मराठा कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकं तुम्ही आता जल्लोष साजरा करताय? जे आमचे मनोज दादा त्यांनी जे मागण्या केलेल्या होत्या, हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, हे त्यांनी मान्य केलं। सातारा गॅजेट हे 1 महिन्यामध्ये लागू होणार। जेव्हा JR दिला, आमचे मनोज दादांनी उपोषणाला बसलेले होते आणि ते सरकारने मान्य केले, त्यामुळे आम्ही जल्लोष करतोय। त्यांनी गरजवंत मराठ्यांचा लढा चालू केला होता। वर्षानुवर्ष हा गरजवंत मराठा हा शोषित पीडित राहिला। त्यांना आज खऱ्या अर्थानं 50-100 वर्षानंतर न्याय मिळाला आहे। तर त्यामुळे त्यांच्या या लढ्याकडे सर्वच समाजाने या ठिकाणी मानवतेच्या दृष्टिकोनातून बघावं आणि त्यांच्या या आनंदामध्ये सर्वांनी सामील व्हावं। जरांगे पाटील जे सांगतील तीच आमची पूर्व दिशा असणार आहे, असं समाजानं एकमुखानं ठरवलेलं आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।